प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये हर्षवर्धनचा प्लॅन यशस्वी झाल्याने या मुक्ता आणि सागरमध्ये खूप मोठे भांडण होताना आपल्याला दिसणार आहे. तर प्रेक्षकांनो, सागर हा दारूच्या नशेत सावनीच्या घरी गेलेला असतो आणि हीच गोष्ट सावनी ही हर्षवर्धनला सांगते. तेव्हा तो प्लॅन करून मुक्ताला फोन करायला सांगतो आणि घाणेरडे आरोप करायला सांगतो. त्यामुळे मुक्ता ही सावनीच्या घरी आल्यानंतर सावनी त्याला बोलते की सागर माझ्यासोबत खूप वाईट वागला. तिच्या हातावरचे ओरखडे दाखवते. तसेच सागरचं हे वागणं योग्य नाहीये. वेड्यासारखा वागत होता माझ्यासोबत. आता त्याला कळायला पाहिजे की मी त्याची बायको नाहीये. तो माझ्याशी असं वागत होता की जशी काय मी त्याची अजूनही बायको आहे आणि मला बोलत होता की मी जे काही लग्न केले ते फक्त ॲडजस्टमेंट आहे. मी तुझ्यावर अजूनही प्रेम करतो. आणि पुढे मुक्ताला भडकून बोलते की हे बघ मुक्ता, तुझं त्याच्यावर प्रेम नाहीये आणि त्याचंही तुझ्यावर प्रेम नाहीये. पण यामध्ये माझी काही चूक. त्याला पहिलं इकडून घेऊन जा. मी जर मनात आणलं असतं तर पोलिसांना फोन केला असता, परंतु मी तुझा विचार केला आणि तुला बोलून घेतलं. उद्या जर सगळ्यांना कळलं असं तर किती बदनामी होईल. सईला काय वाटेल. आणि मग मुक्ता ही सावनीच्या बोलण्यात येऊन वरती सागरला घेऊन घरी येते. तेव्हा ही मुक्ता सागरला खूप झापते. तुम्हाला कळत नाही का, असं मध्यरात्री तुम्ही कोणाच्याही घरी जातात. मला माहिती आहे अजूनही तुम्ही सावनीला विसरू शकला नाहीयेत. कायम तिचा विचार करत असतात, परंतु आता हे सगळं थांबवा. मला काहीच अडचण नाहीये. तुम्ही कोणत्याही मुलीसोबत जा, काहीही करा, परंतु ही सगळी गोष्ट जेव्हा घरच्यांना कळेल, सईला कळेल, तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा कधी विचार केलाय? ती सई बिचारी कायम तुमचा विचार करत असते, परंतु तुम्हाला तिच्यासाठी वेळच नाहीये. कायम तिच्यावर चिडचिड आणि रागरागच करत असता. पण पुन्हा या गोष्टी घडल्या नाही पाहिजे अशी धमकी देऊन मुक्ता ही रागाच्या भरामध्ये तिकडून निघून जाते.